संत एकनाथ संत ज्ञानेश्वर यांची पुण्यभूमी, भलं मोठं जायकवाडी धरण, गोदावरी नदीमुळे तयार झालेला ऊसपट्टा, 2 साखर कारखाने, कापूस उत्पादनातून आलेली सुबत्ता असं चित्र असलेला मतदारसंघ म्हणजे पैठण विधानसभा। पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण 1995 ते 2019 पर्यंत एक अपवाद वगळता इथल्या मतदारांनी कायमच शिवसेनेला साथ दिली आहे। त्यामुळे साखर कारखान्यावर स्लिप बॉय म्हणून काम केलेले संदीपान भुमरे हे तब्बल 5 टर्म इथून आमदार म्हणून निवडून येऊ शकले। 2 वेळेस ते मंत्रीही राहिले, संभाजीनगरचे पालकमंत्री झाले आणि आता खासदारही झालेत। आता त्यांच्यानंतर हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्याचं आव्हान स्वतः भुमरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे। तर मतदारसंघ भुमरेंपेक्षा आपल्याला आणि शिवसेनेला जास्त मानतो हे दाखवून देण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे। तर काय आहे या मतदारसंघाचं राजकारण आणि यंदा कोण आहेत इथून इच्छुक, पाहुयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधनं। या मतदारसंघावर 1990 पर्यंत काँग्रेसचंच वर्चस्व होतं, पण 1990 मध्ये शिवसेनेचे बबनराव वाघचौरे हे या मतदारसंघातून निवडून आले। त्यानंतर या मतदारसंघावर शिवसेनेच्या संदीपान भुमरेंचाच बोलबाला राहिलाय। 2009चा अपवाद वगळता ते 1995, 99, 2004, 14 आणि 19 असे 5 वेळेस विधानसभेवर निवडून आलेत। शिवसेनेच्या पंडात ते एकनाथ शिंदेंबरोबर गेले आणि मंत्रीही झाले। आता ते खासदार आहेत। 3 टर्म आमदार राहिलेल्या संदीपान भुमरेंना 2009ला पहिला झटका बसला। आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मतदारसंघ आपल्याकडे घेत संजय वाघचौरेंना उमेदवारी दिली। राष्ट्रवादीची ही खेळी तेव्हा यशस्वी झाली। वाघचौरेंनी भुमरेंचा तब्बल 13,000 मतांनी पराभव केला। त्यावेळेस वाघचौरेंना 64,179 मतं होती, तर भुमरेंना 50,517 मतं होती। या मतदारसंघात मनसेचे उमेदवार सुनील शिंदे यांना त्यावेळेस 24,000 एवढी मतं होती। मनसेचा थेट फटका हा तेव्हा भुमरेंना बसला होता। 2014च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भुमरेंनी पराभवाचं उट्ट काढलं। भुमरेंनी राष्ट्रवादीच्या संजय वाघचौरे यांना तब्बल 15,000 मतांनी पराभूत केलं। तेव्हा चौरंगी झालेल्या लढतीत भुमरेंना 66,991 मतं होती, तर वाघचौरे यांना 41,952 मतं होती। भाजपचे विनायक हिवाळे यांना त्यावेळेस 29,957 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे रवींद्र काळे यांना 24,957 मतं होती। पुढे 2019ला संदीपान भुमरेंविरुद्ध राष्ट्रवादीने उमेदवारच बदलला। शिवसेनेतून दत्तात्रय गोरडे यांना आयत करून उमेदवारी दिली, पण तेही पराभूत झाले। तेव्हा भुमरेंना 83,000 मतं मिळाली, तर गोरडेंना 69,403 मतं मिळाली होती। वंचित आणि MIMच्या उमेदवारांनी त्यावेळेस 20,000च्या आसपास मतं घेतली होती। यावेळी लोकसभा निवडणुकीत अनेक प्रयत्नांनंतर औरंगाबाद हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिलाय। त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी भुमरेंना औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण त्यांचा पैठण हा मतदारसंघ जालना लोकसभेला जोडलेला आहे। भुमरे हे औरंगाबादमध्ये प्रचार करत होते, परंतु स्वतः पैठण मतदारसंघात ते भाजपचे रावसाहेब दानवेंना लीड देऊ शकलेले नाहीत। दानवेंच्या पराभवासाठी पैठण हा सुद्धा एक मतदारसंघ कारणीभूत आहे। 2019 मध्ये दानवेंना इथून तब्बल 41,000चं लीड होतं। यंदा काँग्रेसच्या कल्याण काळेंना पैठणमधून तब्बल 28,000चं लीड मिळाले। यात कल्याण काळेंना 95,000 तर रावसाहेब दानवेंना 67,000 मतं मिळाली आहेत। आता विधानसभेला ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा, या सूत्रानुसार महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटेल हे स्पष्ट आहे। पण भुमरे हे खासदार झालेत, आम्ही त्यांना मदत केली असल्याने ही जागा आम्हाला द्यावी असं भाजपचं म्हणणं आहे। उमेदवारीसाठी भुमरेंचा मुलगा विलास भुमरे हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत। त्यांनी विधानसभेची तयारीही केली आहे। ते रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, तर जिल्हा परिषदेचे ते माजी सदस्य असून बांधकाम आणि अर्थ समितीचे सभापती राहिलेत। तर भाजपकडून 2009ला मनसेकडून उमेदवार राहिलेले सुनील शिंदे, तुषार शिसोदे आणि कल्याण गायकवाड हे इच्छुक आहेत। महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला मिळेल हे स्पष्ट आहे। राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या ठाकरे पक्षात गेलेले दत्तात्रय गोरडे हे सुद्धा विधानसभेची तयारी करतायत। तालुका प्रमुख मनोज पेरे पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत, तर संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ हे निवडणुकीची तयारी करत आहेत आणि ते शिवसेनेच्या ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथून शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या इच्छुकांची संख्या जास्त आहे। मात्र गतवेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होती असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगितलं जाते। संजय वाघचौरे हे शरद पवार गटाकडून दावेदारी सांगत आहेत। त्यामुळे जागा वाटपात हा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरणार आहे इतकं तर निश्चित आहे। आता यात कुणाची लॉटरी लागणार हे आपल्याला निकालानंतरच कळून येईल।
आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.